श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 20 फेब्रुवारी 2025 वार गुरुवार या दिवशी आहे श्री गजानन महाराज यांचा प्रगट दिन. तर या दिवशी श्री गजानन विजय ग्रंथ याचं पारायण कसं करावं, कुठली बघा अतिशय साधी आणि सोपी पद्धत मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. तर ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री गजानन विजय ग्रंथ याचं गुरुवारी म्हणजेच 20 फेब्रुवारी 2025 वार गुरुवार या दिवशी पारायण करायचं आहे. तर त्या पारायणाचं महत्त्व काय आहे, त्याचबरोबर या दिवशी त्यांचा बघा श्री गजानन महाराजांचा प्रगट दिन आहे आणि त्याच्या निमित्तानं आपल्याला श्री गजानन विजय ग्रंथ याचं पारायण कसं करावं, त्याची पद्धत काय आहे, याचे काय नियम आहेत, तर संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर देशाविदेशातील असंख्य तर बघा भक्तगणांचे श्रद्धास्थान असलेले शेगावचे संत श्री गजानन महाराज यांचा प्रगट दिन माघ वद्य सप्तमीला सर्वत्र अतिशय उत्साहाने साजरा होतो. आणि यंदा 20 फेब्रुवारी 2025 रोजी गजानन महाराज यांचा प्रगट दिन आहे. गुरुवारी गजानन महाराज प्रगट दिन येणं शुभ मानलं जातं आणि या दिवशी केलेले श्री गुरूंचे नामस्मरण, आराधना, उपासना, मंत्रांचा जप, विशेष पूजन अतिशय लाभदायक ठरतं. त्याचबरोबर पुण्यफलदायी देखील मानलं जातं. गजानन महाराजांच्या प्रगट दिनाच्या निमित्तानं अनेक भाविक हे शेगावला जाऊन बघा दर्शन घेतात. तसेच अनेक भाविक भक्त जे आहेत ते गजानन महाराजांच्या गजानन विजय ग्रंथाचं पारायणही करतात. संत श्री दासगणू महाराज विरचित श्री गजानन विजय ग्रंथ हे गजानन महाराजांचे ओवीबद्ध चरित्र अतिशय प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे. त्याचबरोबर भक्तगण या ग्रंथाचं नित्यनेमानं पारायण वाचन करतात आणि या ग्रंथातील ओव्यांमध्ये गजानन महाराजांची महती, आध्यात्मिक तत्त्वज्ञान, जीवनाचे सार त्यात पुरेपूर भरलेलं आहे. काही ओव्या खूप विचार करायला भाग पाडतात आणि जीवनाचे रहस्य जणू अलगद उलगडून टाकतात. मला अतिशय आवडणाऱ्या ओव्यांमधील एक ओवी, कोठोनी आलो आपण याचे करा हो चिंतन, कोठोनी आलो आपण याचे करा हो चिंतन, आपल्याला जीवनाचे तत्त्वज्ञान बघा अतिशय मार्मिकपणे करतं. श्री गजानन विजय ग्रंथ पारायण कसं करावं, किती प्रकारे पारायण करता येतं, याची संपूर्ण माहिती बघा आपण जाणून घेणार आहोत. श्री गजानन विजय ग्रंथ हा एक सामर्थ्यशाली ग्रंथ आहे. श्री गजाननांच्या भक्तांच्या जीवनातील कोणतीही समस्या सोडवण्याचं सामर्थ्य श्री गजानन विजय ग्रंथ वाचनात आहे. संपूर्ण ग्रंथाचं पारायण केलं तर बघा त्याचं फळ जे आहे ते त्वरित आपल्याला फळ मिळतं, असा अनेक भक्तांचा अनुभव देखील आहे. एकदा तरी वर्षातून घ्यावं गजाननांचं दर्शन आणि एकदा तरी पारायण करा श्री गजानन विजय ग्रंथाचं, असं म्हटलं जातं. श्री गजानन विजय ग्रंथातील प्रत्येक अध्यायाचे महत्त्व आणि महात्म्य हे वेगवेगळं आहे. त्याचबरोबर जीवनातील विविध समस्या बघा मनुष्य जन्म आहे म्हटल्यावर काही ना काही समस्या ह्या असतातच, अगदी प्रत्येकाला असतात. अडचणींवर श्री गजानन महाराज विजय ग्रंथ हा रामबाण एक असा हा उपाय आहे. बघा श्री गजानन विजय ग्रंथाचे विविध प्रकारे पारायण केलं जातं. एक आसनी पारायण बघा, एक आसनी पारायण म्हणजे काय, एका दिवसात एकाच बैठकीत म्हणजेच मध्ये न उठता संपूर्ण 21 अध्यायांचे पारायण करणं ही पारायणाची अत्यंत अशी उत्तम आणि साधीच पद्धत आहे. वाचन बघा गतीनुसार पारायणासाठी 4 ते 5 तास लागतात. आता तुम्हाला वाचनाचं स्पीड किती आहे
त्यावर ते बघा त्यावर ते डिपेंड आहे. त्याचबरोबर बघा हे त्या एकासनी पारायणाचं महत्त्व अतिशय आहे. त्याचबरोबर एक दिवसीय पारायण म्हणजे एका दिवसात पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत आपल्या सवडीनुसार आपल्याला जसा वेळ भेटेल तसा 21 अध्यायांचं पारायण करता येऊ शकतं. तर बघा आजकालच्या या धकाधकीच्या काळात एकासनी पारायण करणं शक्य होत नाही. जॉब आहे, कुणाला लहान मूल आहे, काहींना शारीरिक काही त्रास असतील, तर त्याच्यामुळं बघा एक आसनी एवढा वेळ बसणं शक्य होत नाही. तर अगदी म्हणून एक ब्रेक किंवा 2 ब्रेक घेऊन मध्ये तुम्ही पारायण करू शकता. ते एक दिवशी पारायण बघा जागतिक पारायण दिनाला बघा 2 पैकी एका पद्धतीने पारायण करणं मानलं जातं. वेळेचं बंधन आणि व्यस्त जीवन प्रणाली ह्या गोष्टी लक्षात घेऊन आणखी काही पारायण करण्याच्या पद्धती ज्या आहेत त्या देखील आहेत. 3 दिवसीय पारायण देखील तुम्ही करू शकता. साप्ताहिक म्हणजे 7 दिवसाचं पारायण तुम्ही करू शकता किंवा 21 दिवसाचं देखील पारायण करू शकता. परंतु 20 फेब्रुवारी 2025 या दिवशी श्री गजानन महाराज प्रगट दिन आहे. तर त्याच्या निमित्तानं एक दिवसीय पारायण श्री गजानन विजय ग्रंथाचं एक दिवसीय पारायण करायचं आहे. तर बघा सकाळी या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, शुचिर्भूत होऊन स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे. त्यानंतर तुमची रोजची जी काही कामं आहेत ते आटपून घ्यायचे आहे. त्यानंतर हे पारायण करायचं आहे. तर बघा पारायणाचं करण्यासाठी तुम्हाला यासाठी श्री गजानन विजय ग्रंथ असणं खूप महत्त्वाचं आहे. बघा त्यासाठी तुम्हाला एक व्यासपीठ लागणार आहे किंवा तुम्ही चौरंग देखील घेऊ शकता. त्या चौरंगावर लाल वस्त्र अंथरायचं आहे, त्यावर हा ग्रंथ जो आहे तो ठेवायचा आहे. त्याचबरोबर तुमच्याकडे जर श्री गजानन महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल, जे काही असेल, किंवा अगदी आपल्या स्वामी महाराजांना त्यांचं स्वरूप मानायचं आहे आणि तुम्ही या पारायणाला सुरुवात करू शकता. त्याचबरोबर बघा पारायण करत असताना वाचन करत असताना जरा मोठ्या खड्या आवाजात म्हणजे किमान स्वतःला ऐकू येईल एवढ्या आवाजाने तरी त्याचं पारायण करायचं आहे. त्याचबरोबर बघा त्यामध्ये 21 अध्याय आहे. गुरुवार हा महाराजांचा शुभ दिवस आहे आणि या दिवशी श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण देखील आपल्याला करायचं आहे. तर चौरंग किंवा पाट घ्या, त्यावर लाल वस्त्र अंथरायचं आहे, दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, त्यावर श्री गजानन विजय ग्रंथ ठेवायचा आहे आणि त्यानंतर बघा तुमच्याकडं श्री गजानन महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल तर ती तुम्ही ठेवू शकता किंवा अगदी स्वामी महाराजांना आपल्या गजानन महाराज मानून त्यांना धूप दीप दाखवायचा आहे, फुलं अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर पारायणाला सुरुवात करायची आहे. पारायण करून झाल्यानंतर म्हणजे तुमचं वाचन करून झाल्यानंतर बघा आरती करायची आहे आणि या दिवशी नैवेद्य आवर्जून दाखवायचा आहे. नैवेद्य काय करायचं आहे तर अगदी बघा पिठलं आणि भाकरी हा नैवेद्य जो आहे तो महाराजांना आपल्याला दाखवायचा आहे. त्यानंतर बघा दिवसभरात जसं शक्य असेल तसं श्री गजानन महाराजांचं वाक्य आहे ते म्हणजे गणगण गणात बोते, गणगण गणात बोते या मंत्राचा जितका जमेल तितका जप करायचा आहे. बघा तुम्ही जेवढं शक्य असेल तेवढा जप तुम्ही अवश्य करू शकता. यामुळं गजानन महाराजांचा अर्थात महाराजांचा आशीर्वाद तुम्हाला लागणार आहे. त्यांच्या आशीर्वादामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व संकट, दुःख, अडचणी ज्या काही आहेत त्या दूर होणार आहेत. अर्थात बघा तुम्हाला उपवास करायचा असेल तर तुम्ही या दिवशी उपवास देखील करू शकता. नाही केला तरी काहीच हरकत नाही. तरी देखील तुम्ही श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण अगदी घरच्या घरी देखील करू शकता. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.